या वाळवीमुळे तर माझं डोकं चक्रावून गेलं, सगळं गेलं। माझ्या चांगल्या चांगल्या साड्या गेल्या, पैसे गेले, नशीब ही खुर्ची नीट आहे म्हणून, आता याच्यावरती बसता सुद्धा आलं नसतं। माझे तर दुबईचे पैसे गेले, मोठे दुबईचे पैसे गेले, दुबईचं हे गेलं, दुबईचं ते गेलं, दुबईच्या साड्या गेल्या, काय नुसतं दुबई दुबई दुबई। बरं झालं गेलं, ते नसतं गेलं ना तर मीच आग लावून टाकली असती। तुझ्या ते दुबईच्या गप्पा मला नको सांगू। दुबईचं गेलं ते एक लई महत्वाचं सांगायला आले होते तुम्हाला, सांगू का? सांग। चिडणार तर नाही ना तुम्ही? सांग म्हणलं ना, तू काय न सांगता जाणार आहेस? हसती काय, तोंड बंद कर। श्रीकला आहे ना? श्रीकला, श्रीकलाचं काय? हा हा, तू आणि तुझी ती भाची दोघी जणी आपल्या श्रीकलाने हे केलं, श्रीकलाने ते केलं, श्रीकलाचं असं, श्रीकलाचं तसं। श्रीकलाविषयी सतत वाईट साईड बोलत राहायचं कशाला? श्रीकलाविषयी काही बोलायचं नाही। तुझी इंद्रायणी माझी दुश्मन आणि इंद्रायणीची ती दुश्मन, म्हणून ती माझ्या टीम मध्ये। तिच्याविषयी काही बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवते। करिश्मा विषयी? करिश्मा विषयी बोलायचं? बोल, तुला कुणाविषयी तरी बोलायचंच आहे ना, बोल तिच्याविषयी। ते करिश्मानी बघितलं ती काय तू? ती कोण? कोणती? अगं ती कोणती? कोणती? तिनं काहीतरी कोणती? ते येंधळी, करिश्मा येंधळी आहे काय पण बोलते? चहा ठेवला होता करिश्मानी, तुम्हाला चहा पाहिजे होता ना, ते घेऊन आपल्या टीम मध्ये। ती कशाला काय करेन? कोणाविषयी बोलत होती? तिच्या मेंदूला काही वाळवी लागली की काय? वाळवी लागली की काय? बाबा, अहो किती उशीर केलात आज। आत्ता तुमच्या रूम मध्ये तुमचं जेवणाचं ताट घेऊन येत होते। अगं काय झालं, जरा अमृत अनुभव वाचत बसलो होतो। ते वाचता वाचता एवढा रंगून गेलो की किती उशीर झाला काही भानच उरलं नाही बघ। पण बरं केलं की तुम्ही इथेच आलात जेवायला। बाबा, मला पण एखादा अभंग शिकवा ना, मला पण इंद्रायणी ताईंसारखं खूप इंटरेस्ट आहे। बाबा, तुमच्यासाठी ना एक सरप्राईज आहे। आता काय आहे? अरे वा, शिकरण। आई एकदा मला म्हणाल्या होत्या की तुम्हाला शिकरण खूप आवडतं, म्हणलं आज करावं। आणि तू ते अगदी पक्क लक्षात ठेवलेलं दिसतेस। आपल्या माणसांच्या सगळ्या गोष्टी मी कायम लक्षात ठेवते। बाबा, हे शिकरण ना खूप स्पेशल आहे। स्पेशल? अगे शिकरण इतकाय, दूध, केळं आणि साखर। तू काही वेगळं घातलंयस का आणखीन त्यात? हो, पण ते तुम्ही चाखल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही। प्लीज टेस्ट करा ना। खरे खरे, ठीक आहे, खाऊन बघतो आम्ही। श्रीकलाने महाराजांच्या जेवणात नक्कीच काहीतरी मिसळले। महाराज थांबा। थांबा। आता काय झालं इंदू? ताई,
ऑलरेडी बाबांना उशीर झालाय जेवायला. अजून उशीर नको, नाही तर त्यांना ऍसिडिटी होईल ना. त्याची काळजी नाही का मला? मग जेवू द्यात ना त्यांना. आज त्यांच्या आवडीचं शिकरण बनवलंय मी, हो ना बाबा? हो, दिसतंय मला. महाराज, जेवणा आधीची गोळी घेतली का? विसरलो बघ नेमकी. पण इंदू, मला काय वाटतंय आता राहू दे. जेवतो तसाच. एक दिवस नाही घेतली तर काही बिघडत नाही. भूक लागली मला. श्रीकला, बाबा म्हणतीस ना यांना? मग तुझ्या बाबांनी तब्येतीची हेळसांड केलेली आवडेल तुला? आवडेल का? नाही. नाही ना? माहितीये मला. मग जा आणि महाराजांची जेवणाआधीची गोळी घेऊन ये. जा. जातेस ना? जा, गोळी आण. बाबा, मी तुमची गोळी आणते. हा, आयमय महाराज, अहो तुम्हाला सांगायचंच राहिलं. आपला राया जेवायचं नावच घेत नाहीये. नारायणी ताईचं पण ऐकत नाहीये तो. मी बोलले, माझंही ऐकलं नाही. तुम्ही थोडस बोलता का? तुम्हाला घाबरतो ना तू. बघतो आता. राया सुद्धा ना. थांब. आणि मग आल्यावर निवांत जेवतो. विष नाहीये त्यात. इतक्या सहजासहजी कोणाची सुटका नाही होणार आहे. कसला आपला राया इंदू. मला येताना बघितलं आणि जो पळत सुटला. हातात काही सापडलंच नाही बघ माझ्या. चांगलाच दंगेखोर झालाय. बाबा, मी पण लहानपणी अशीच होते. हा, बरं, तुमच्या गोळ्या. जेवू का आता? श्रीकला, पोटभर जीव घाला तर तुझ्या बाबांना. पण महाराज, मला मान्य आहे श्रीकलाने हे शिकरण खूप प्रेमानं बनवलंय तुमच्यासाठी. पण एक वाटीपेक्षा जास्त खायचं नाही बरं का. एक चमचा पण नाही. बरं ठीक आहे. आता तरी जेवू का मी? बोला विठुराया शपथ. अगं बाई, विठुराया शपथ. वाढलंय तेवढंच खाईन. नाही ठीक आहे. करतो आता सुरुवात. गावातल्या घरोघरी जाऊन ना ग्रामसभेची माहिती दिली पाहिजे. किंवा गावातल्या मेन चौकात ना एक ग्रामसभेच्या माहितीचं मोठं होल्डिंगच लावलं गेलं पाहिजे. आणि हा, ते इंदूने दिलेलं सजेशन पण बरोबर आहे. शाळेतल्या मुलांना बोलवून
त्या सभास्थळी ग्रामगीता वाचून घेतली पाहिजे. त्या संभाचं पण इंदू, अगं तू गुंड संभा नाही का? मला असं सारखं वाटतंय की आपल्या गावातलंच कोणीतरी त्याला मदत करतंय, त्याला पाठपुरवणी करतंय, पण कोण आहे तेच माहिती नाही. त्याचं शिष्योत्तर मी लावूनच राहील. श्रीकला व्यंकू महाराजांचं काहीतरी बरं वाईट करायचा प्रयत्न करते नक्कीच. आणि अजून एक, मी आणि व्यंकू काका त्या संभाशी बोलायला जाणार आहे. बघू काही होतं का. इंदू, अगं तुझ्याशी बोलतोय मी महत्वाचं एवढं, कुठे लक्ष आहे? कसला विचार करतेस श्रीकला? नाही रे, नाही. ते बचत गट, उद्या बचत गटाची मीटिंग आहे ना, तर त्याचाच विचार करत होते. पण ते जाऊ दे, तू दुकानाचं काय म्हणत होत? दुकानाचं? अगं मी शाळेचं बोलत होतो इंदू, की मी आणि व्यंकू काका त्या संभाशी बोलायला जाणार आहे. मग मी पण येते. नाही नको, तू बचत गटाचं काम कर, मी आणि काका मॅनेज करून घे. बाप रे, कसं सगळं नीट नेटकं आणि व्यवस्थित मांडून ठेवलंय ना. आपला सगळा मामला पसारेवाला असतो. हे सगळं असं व्यवस्थित ठेवून श्रीकाला बिघडवणार वाटतं मला. चहा. बाप रे, याला काय म्हणावं आता? मनात चहाचा विचार आला आणि चहाचा कप समोर हजर. लग्नाचे फायदे म्हणालास तरी चालेल. तेवढा एकच फायदा नाहीये लग्नाचा. गोपाळ, वेळ काय आणि काय चाललंय तुझं? अगं, लग्न झालंय आता आपलं. हो, पण तुझ्या पेशंट्सना ताटकळत ठेवण्याचं लायसन्स मिळालंय का तुला? नाही ना? जा ना वेळेवर क्लिनिकला. बिचारे तुझे पेशंट्स वाट पाहत असतील ना. डॉक्टरीन बाई, तुमच्या या पेशंटचं काय होणार मग? फाजीलपणा बंद करा. घे चहा पी. ठीक आहे. साखर कमी आहे. काय? मी 2 चमचे साखर टाकली होती, माझ्या लक्षात आहे. कमी? पिऊन बघ. चहा गोडच आहे. उगीच खोटं बोलतोयस. एका कपात जर चहा प्यायला तर प्रेम वाढतं म्हणतात. नवऱ्यासाठी स्पेशली बनवलेला चहा शेअर करायचा नसतो असंही म्हणतात. चहा पी गुपचूप. ठीक आहे, ठीक आहे. फक्कड चहा झाला. थँक्यू. हे औषध आज काम का करत नाहीये? गोपाळ, आज पीच कलरचा शर्ट घाल ना प्लीज. का ग? हा शर्ट तूच दिलायस ना? चांगला आहे की. म्हणजे आहे चांगला, पण पीच कलरचा ना तुझ्यावर खूप छान दिसतो म्हणून. ठीक आहे डॉक्टरीन बाई, घालतो. हा तर अजूनही नॉर्मलच वाटतोय. रत्नाताईचं औषध काम करणार नाही हे शक्यच नाहीये.
हळूहळू परिणाम होतोय. काय काय मी समोर असताना कोणाचा विचार करतेस एवढा? नाही, तुझाच विचार करत होते मी. हा मग ठीक आहे. गोपाळ, एक ऐकशील माझं? ऐकायची सवय नाहीये मला. मग आज एक काम करच. खाली जा आणि बाबांना भेट. आणि त्यांना भेटलास ना की त्यांना वाकून नमस्कार कर. आणि मग त्यांच्याशी खूप गोड बोल. बाबांना वाकून नमस्कार कर, त्यांच्याशी गोड बोल. करणार ना? व्हेरी गुड. ओ विसराळू सरपंच, काय? हे कोण घेऊन जाणार? ते काय आहे ना, तुला पाहिलं की सगळं विसरून जातो. मस्ती नको. अधू, ए अधू, व्यंकू काका, तू निघालायस का बाहेर? हो. हा, मी पण शेतावर निघालोय. मी असं करतो, शेतावरची माझी सगळी कामं झाली की मग तुला शाळेच्या इथे येऊन भेटतो. अरे काका, मग दगदग कशाला करत जातोस? पायी पायी नको जाऊस, मी तुला गाडीवर सोडून देतो. बर चाल. अधोक्षज, अरे माझ्या बाबांना मी सोडतो ना. तुला तुझी कामं असतील ना, तुला उशीर नको व्हायला. अरे गोपाळ, बाबा, तुम्ही कशाला चालत जाता? मी सोडतो ना तुम्हाला. हो, तू थांब, मी आलोच 2 मिनिटात. ठीक आहे, मलाही काम आहे. मी थांबतो तुमची वाट बघून. या तुम्ही. आलोच. हो. काय सांगताय? खरंच? म्हणजे विठुरायच पावलं म्हणायचं की? हो ना अगं, गोपाळ, आणि ते सुद्धा माझ्याशी एवढं चांगलं वागेल, बोलेल, ही आशाच मनात उरली नव्हती बघ माझ्या. अहो, असं काय म्हणताय हो? मुलगा आहे ना तो आपला. नाही म्हणजे मला मान्य आहे की तो थोडा तापट आहे, पण मनानं कधी वाईट नव्हतं बरं का गोपाळ. नाही, ते सगळं ठीक आहे, पण गेली कित्येक वर्ष गोपाळचं वागणं तितकंसं बरोबर नव्हतं, हेही खरंच आहे शक. जाऊ दे, पण जुन्या गोष्टी आता मागं टाकूयात. विठुरायानं शेवटी त्याला सद्बुद्धी दिली म्हणायची, आणि त्याच्या डोक्यात एकदाचा प्रकाश पडला. पण तू काही म्हण बर का, हा चांगला पायगुण त्या श्रीकलाचा आहे असं मानतो बघ. अगं, म्हणून तर गोपाळ आपल्या सगळ्यांशी एवढं चांगलं वागायला, बोलायला लागलाय. नाही, हे मात्र खरंय. विठुरायाची कृपा आपल्यावर अशीच कायम राहू दे. श्रीकला सारखी इतकी गुणी आणि चांगली पोरगी आपल्याला सून म्हणून मिळाली, हे आपल्या दोघांचं भाग्य आहे बघ. पर चला, मी निघतो. नाही, तो थांबलाय. त्याची इच्छा बदलण्याआधी त्याच्या बरोबर जातो. काय हो तुम्ही? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या दिग्रसकरांना आपल्या मुठीत ठेवणं किती सोपं आहे ना. जरा गोड वागलं की हे लोक भुलतात.
गोड बोलून विष पाजलं तर हे विषही पितील. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी काकाजी, रामकृष्ण हरी दादा. बोला ना, काही काम होतं का? इंदुताई, ते तुला एक फार महत्वाची गोष्ट दाखवायची आहे. काय झालं? दाखवा ना. आज आमच्या सराफामध्ये नको, इथे नको, आपण दुसरीकडे जाऊन बोलूयात. तशी मी कामासाठी बाहेरच जात होते, पण हरकत नाही, आपल्या मंदिरात बसून बोलूयात की. हा? हो. या. सराफ लाईन मध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? हो, दाखवतो. ही तर शकुंतला काकींच्या बांगड्यासारखी आहे.